मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर आता मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट या मोहिमेवरती मुख्यमंत्री निघालेले आहेत आणि ठाण्यातल्या अतिसामान्य अशा ज्या बहिणी आहेत, ज्या महिला आहेत, ज्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ झालेला आहे, त्यांची विचारपूस करायला, त्याच पद्धतीनं आणखीन सरकारच्या योजना ज्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत का किंवा त्यांचा लाभ मिळालाय का, या सर्व गोष्टी जाणून घेण्याकरता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी आपण पाहिलं, स्वतः घरोघरी जाऊन फिरतायत. खासदार श्रीकांत शिंदे आपल्यासोबत आहेत. शिंदे साहेब, चीफ मिनिस्टर म्हणजे कॉमन मॅन मध्ये आपण असं एक ट्विट केलं होतं, कॉमन मॅन आज घरोघरी फिरतोय. कॉमन मॅनलाच कॉमन मॅनची जाण जी असते, म्हणून आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब झाले तरी नेहमी ते म्हणतात की माझ्यातला कार्यकर्ता जो आहे तो आजही मी जिवंत ठेवलेला आहे. कार्यकर्त्यासारखंच मी काम करतो आणि या तळागाळाच्या महिलांपर्यंत पोहोचण्याचं काम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही लोकांपर्यंत पोहोचली आहे की नाही ते बघण्यासाठी स्वयं मुख्यमंत्री जे आहे हे ग्राउंड लेवलवरती उतरलेले आहेत. आजपासून शिवसेना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट या उपक्रमाला सुरुवात केलेली आहे. प्रत्येक घरापर्यंत योजना पोहोचली आहे की नाही आणि त्याचबरोबर ह्या योजनेबरोबर अनेक अशा योजना या सरकारने गेल्या 2 वर्षामध्ये राबवल्या ज्या घराघरापर्यंत पोहोचल्या, त्याच्यापासून कोणी वंचित राहिलं नाही का. स्वतः हातात टॅब घेऊन मुख्यमंत्री आतमध्ये इथे तपासत होते. त्या कुटुंबाला विचारत होते की एवढ्या योजना ज्या आहेत तुम्हाला कुठला लाभ मिळाला आहे. जवळपास 3 योजनेमध्ये या साधना सोनवणे कुटुंबियांना लाभ झालेला आहे. आणखीन काय योजना त्याची देखील स्वतः मुख्यमंत्री माहिती देतात. बघा, तेच उद्दिष्ट जे आहे हे आज या भेटीचं आहे की लाडकी बहिणीमध्ये तर आपण रजिस्टर झाला, पण आपल्या घरामध्ये कोणी वयस्कर आहे का की तो वयोश्री योजनेमध्ये रजिस्टर करू शकतो. तिथून 3,000 रुपये त्या ज्येष्ठ नागरिकांना मिळू शकतात. त्याचबरोबर तिथे कोणी शिकतंय का, मुलगी शिकते का, त्या मुलीचं पूर्णपणे शिक्षण मोफत करण्याचं काम आपण केलेलं आहे, सरकारने केलेलं आहे, तर तिला त्याचा लाभ मिळाला पाहिजे. त्याचबरोबर ज्यांनी 10वी 12वी ग्रॅज्युएशन केलेलं आहे अशा मुलांना मुलींना 6,000 8,000 आणि 10,000 रुपये देण्याचं काम देखील सरकार करते. ती योजना बरोबर पोहोचते का. तर उद्दिष्ट इतकंच आहे की प्रत्येक योजना प्रत्येक घरापर्यंत आणि प्रत्येक घरामध्ये 2-3 लाभार्थी तयारच झाले पाहिजे. सरकार त्यांच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे. जो स्ट्रेस असतो सामान्य कुटुंबाला की बाबा आम्हाला रोजचा खर्च आहे, मुलांचं शिक्षण आहे, फीज आहे, दवाबत्ती आहे, भाजीपाला आहे, आज महिलांना सक्षम करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री मोदींनी केलेलं आहे. आणि 1,500 रुपयामध्ये बाबा महिन्याचं एका मुलाचं जे आहे ही शाळेची फीज, ट्युशनची फीज असते 400 रुपये 500 रुपये, बरोबर. त्यानंतर भाजीपाला असतो. आता महिलांना जे आहे कोणाकडे पैसे मागायची गरज नाही त्या फीजसाठी आणि कोणावरती डिपेंडेंट राहण्याची गरज नाही की ते स्वतः एक आता सक्षम झालेले आहेत आणि त्यांना अजून सक्षम करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री मोदी काम करत आहेत. त्या 3 गॅस सिलेंडर, महिलांना सगळ्यात स्ट्रेस असतो गॅस, 3 गॅस सिलेंडर पण जे आहे हे प्रत्येक 3 महिन्याला 1 गॅस सिलेंडर, असं वर्षातून 3 गॅस सिलेंडरची जबाबदारी पण सरकारने घेतलेली आहे. तर या सगळ्या योजना प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचल्या पाहिजे हा हेतू माननीय मुख्यमंत्री मोदी यांचा आहे. आज मोठ्या प्रमाणामध्ये योजना पोहोचलेल्या आहेत, त्या अजून राहता कामा नाही. तर पुढच्या या काही महिन्यांमध्ये प्रत्येक घरापर्यंत या योजना पोहोचल्या पाहिजेत. त्यासाठी आमचे शिवसैनिक प्रत्येक घरोघरी जातील. मी आपल्या माध्यमाने सगळ्यांना आवाहन करतो की आज मुख्यमंत्री महोदय स्वतः कार्यकर्ता म्हणून, एक शिवसैनिक म्हणून घराघरापर्यंत पोहोचतायत, त्यांची विचारपूस करतायत, वेगवेगळ्या योजनेची माहिती देत आहेत. जसं माननीय मुख्यमंत्री महोदय 16-16, 17-17 तास काम करतात या महाराष्ट्रासाठी, आपण शिवसैनिक देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांसारखं 16-16 तास 17 तास नाही पण काही तास संघटनेला आणि आपल्या महाराष्ट्रातील जनतेला आपण द्यावे, जेणेकरून प्रत्येक घरामध्ये लाभार्थी तयार करण्याचं काम आपल्या माध्यमाने होईल. तर आपण देखील रोजचे 15 घरं ही केलीच पाहिजे. मी देखील माझ्या मतदारसंघामध्ये आज जे आहे ही 15 घरं करणार आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर आपण देखील सुरुवात आजपासून करा आणि आपल्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो की हा उपक्रम चांगल्या प्रकारे आपण सगळ्यांनी जर राबवला तर एका आठवड्यामध्ये 1 करोड घरांपर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि माननीय मुख्यमंत्री मोदींनी जे स्वप्न पाहिलेलं आहे की प्रत्येक घरामध्ये हा लाभार्थी आपल्या माध्यमाने तयार होईल. वारंवार तुम्ही उल्लेख करत होता की प्रत्येक घरामध्ये योजना पोहोचलेली आहे. जिथे तुम्ही उभं आहात इथेच तुमचं बालपण गेले, मुख्यमंत्र्यांचं बालपण गेले, हे घरच आहे आणि इथूनच मुख्यमंत्र्यांनी सुरुवात केलेली आहे. इथं आल्यानंतर बऱ्याच लोकांशी चर्चा करताना आम्ही पाहिलं. ही सुरुवात आहे आमची. तिथे बाजूला कंपनी होती, त्याच्यामध्ये आता कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. तिथे आम्ही खेळायचो. शाळेतून येण्या जाण्याचा
जो रूट होता, वाट होती, तो हाच होता घरापर्यंत जाण्यासाठी. इथे साधना सोसायटी असेल, इथे पारिजात असेल, तिथे बाजूला चिंचेचं झाड असेल, तिथे बाजूला तो हँडपंप असेल. मी आल्या विचारलं, अरे कन्स्ट्रक्शन झालं आजूबाजूला. माझं काही दिवस जे आहे ते इथे येणं नाही झालं, पण या सगळ्या सोसायटीमधील लोक जे आहेत ते गेले अनेक वर्ष इथे राहतात, साहेबांबरोबर संबंध आहेत त्यांच्याने. आज त्यांनी सुरुवात जी आहे ती आज देखील जिथून सुरुवात झाली तिथूनच आज पुन्हा मुख्यमंत्री महोदयांनी प्रत्येक योजना घरापर्यंत पोहोचते की नाही त्याची सुरुवात जी आहे ही त्यांच्या सुरुवात जिथे बालपण गेलं, जिथे आमचं बालपण गेलं तिथून सुरुवात केलेली आहे. हाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ आहे आणि तिथूनच त्यांनी सुरुवात केलेली आहे. याच ठिकाणी जसं खासदारांनी सांगितलं की ते लहानाचे मोठे इथेच झाले, मुख्यमंत्री देखील त्यांनी त्यांच्या राजकीय करिअरला देखील इथून सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आपल्याच घरामध्ये या योजनेचा लाभ किती जणांना मिळालेला आहे याची चाचपणी जी आहे ते मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मतदारसंघापासून सुरुवात केलेली आहे. पुढे प्रवीण शेट्टीसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.